परत तुम्ही खूप गाजलेला असा बैल सर्जा बघताय आणि सर्जाच्या मोठी अशी शर्यत पण जमलेली आहे, तर नक्की त्या पण शर्यत पण बघणार आहोत. बघा किती प्रेमल असा बैल आहे. फिटनेस पण बघा बैलाची, एवढी वय होऊन पण बैलाची फिटनेस बघा कशी आहे, सुंदर. सर्जाबद्दल आपण जेवढं पण बोलू तेवढं कमीच आहे, कारण बिंजोडमध्ये पण तसाच दरारा असणारा सर्जा. बघा आता आपल्याकडे कसा बघतोय, याची पण एक नजर कॅमेऱ्यावरच आहे की नक्की कोण काय शूट करते ते. आणि थोड्याच वेळात आता शर्यत देखील जमणार आहे. तर तुम्ही स्क्रीनवर बघत आहात छोटा लक्षा 1137 अड्ड्यावर आल्याला आपली बघा भेट कोणाशी झालेली आहे. तर नक्कीच प्रेमल अशा स्वभावाचा बैल. बघा तुम्ही किती शांतपणे उभा आहे. आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, जेव्हा पण आपण बैलाजवळ जातो तो खूपच शांत असतो, कोणाला काय करत नाही. जेवढं आपण मुक्या जनावरांना प्रेम करू तेवढं ते आपल्याला प्रेम देतील, असं सुंदर असं उदाहरण. आणि बैलाला सावलीत वगैरे बांधलेलं आहे, खूप काळजी घेतलेली आहे बैलाच्या. आणि बाजूला तुम्ही बघत आहात बैलाचे सर्व देखरेख करणारे आहेत. मग काय सांगशील आपल्या छोट्या लक्षाबद्दल? छोट्या लक्षाची यावर्षी तुम्ही फिटनेस बघायला किती मेहनत केलेलं आहे फिटनेसवर, कारण गेल्या वर्षी आणि या वर्षीमध्ये फिटनेसमध्ये खूप फरक आहे. पण त्याचा शांतपणा तसाच आहे, खूप प्रेमल आहे. स्पीडबद्दल काय सांगशील? स्पीड तर तुम्ही नक्कीच बघितलं, यावर्षीचे पेरे जे पण केलेले आहेत एकदम टॉपचे पेरे केलेले आहेत, आणि टॉपच्या शर्यती पण आपल्याला बघायला भेटतील. आणि आज जर शर्यत जमली तर ती पण आपण नक्की कवर करू. बैलाबद्दल आपण जेवढं पण सांगू तेवढं कमीच आहे. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघत आहात उंबागलेचा शार्दूल. खूप फेमस असा बैल, कारण बिंजोडमध्ये खूपच असं नाव गाजलेलं बैल. बघा कसा आहे बैल शार्दूल. आणि त्याच्याच बाजूला आपण वजीर बघतो. वजीर पण एक नजर मारा नक्कीच, खरे वजीरने बिंजोडमध्ये खूप धुमाकूल घातलेला आहे, भरपूर सारे गुलाल घेतले आहेत. बघा वजीरचे पण नजर बघा कॅमेरावरच आहे, खूप शार्प असा बैल. पण त्याच्याजवळ जर कोण गेला तर तो लगेच त्याचा ॲग्रेसिव्हपणा दाखवतो. आणि तसाच त्याचा पल देखील भरपूर सुंदर आहे. तरी घरचं साज आहेत दोन्ही पण. तर आज शर्यत वगैरे यांची जमलेली असेल ती पण नक्कीच आपण कवर करू. तुम्ही स्क्रीनवर बघत आहात किसना 1001 राहुलभाई यांची पहिली खरेदी, खूप जुनी अशी खरेदी. वयाने एवढा मोठा असला तरी बैल अजूनपर्यंत गुलाल घेतच आहे, कारण बैलाचा पल देखील तेवढा सुंदर आहे. तर विजय झाल्यानंतर बघा किसना आपला लक्ष आता शर्यतीसाठी रेडी झालेला आहे. आपल्या व्हिडिओच्या स्टार्टला तर आपण बघितलं लक्षाची जर शर्यत झाली तर ती आपण नक्कीच कव्हर करू. लक्ष गाडी वगैरे पूर्ण रेडी, पूर्ण आपला मित्रपरिवार. लक्षाची शर्यत आपल्या थोड्याच वेळात आपल्याला बघायला भेटणार आहे. समोरच तुम्ही एनडी शेटना बघताय, आपण प्रत्येक अड्ड्यावर त्यांना बघतो, ते नेहमी शर्यतीचा आनंद घेतात. तर दादा कसं वाटतं आधी तेव्हा? खूप आनंद वाटतोय. आपली बैल वगैरे घेऊन आलात का तुम्ही? हो गेल्यात, खाली गेल्यात बैल. खाली गेले का? तर दादांची बैल गेलेली आहेत खाली. जर शर्यत वगैरे जमली ती पण आपण नक्की कव्हर करू. चला दादा भेटू. तर आता आपण शर्यतींचा पण आनंद घेऊया. तर भाऊ आपली शर्यत जमलेली आहे का? हो जमले. कोणती बैल आहेत? कर्जतची. कर्जतची का? बैलांची नावं काय आहेत आपल्या? गुड्डे आणि सोन्या. थोड्याच वेळात आपण ती पण शर्यत बघू. दादा आपली पण शर्यत जमलेली आहे ना? हो जमले. कोणती बैल आहेत? नावं काय बैल? आणि सम्राट, छोटा सम्राट. तर आता मित्रांनो आपण ती पण शर्यत थोड्याच वेळात आपण कव्हर करू. आणि आता बघा किती सारी पब्लिक जमा झालेली आहे, संध्याकाळची वेळ आहे. तर तसे जे पब्लिक भरपूर जमा होते. आणि आजच्या दिवसात 3 जागेवर अड्डा आहे, तरी पण इथे पब्लिक बघा भरपूरच पब्लिक आहे. परत बघा बाजी 1001 चाललेले. तर भरपूर दिवसांनी समोरच बघा राहुलभाई यांचा बाजी 1001 आपण बघतोय. तर भरपूर दिवसांनी बाजी इथे दिसते अड्ड्यावर. बघा कसा ॲग्रेसिव्ह आहे बाजी, कारण त्याच्या जवळ जरी कोण गेला लगेच तो ॲग्रेसिव्हपणा दाखवतो. पण बाजीच्या शर्यत वगैरे नाही जमली, आपल्याला फेरा बघायला नक्की भेटणार आहे. तर बघा फेरा कशा पद्धतीने टाकतो बाजी 1001. तर भरपूर दिवसानंतर बाजी 1001 आपल्याला अड्ड्यावर दिसलेलं आहे. तर शर्यत वगैरे नाही जमली, आज फेरा टाकणार आहे. तर बघूया फेरा पण आपण कव्हर करू. नक्कीच सोबतीला असेल त्याच्या दबंग सोबत आपल्याला फेरा बघायला भेटेल. आनंद घेऊया आजच्या शर्यतींचा. आणि उजवीला आहे शार्दूल आणि आपला वजीर आहे. अत्यंत सुंदर अशी गाडी. आणि शार्दूल आणि वजीरचा स्पीड बघा. समोरून सुंदर अशी गाडी आलेली आहे. बघूया रामाशेठ, पुष्पा आणि लक्षा.
मोठी अशी शर्यत आहे आणि उजवी साईड जिंकलेलं आहे लक्षा आणि पुष्पा विजय झालेला आहे. विजय झाल्यानंतर मित्रपरिवारचा जल्लोष बघा कशा पद्धतीने आहे. तर आताशीच मोठी अशी शर्यत पुष्पा आणि लक्षा विजय झालेला आहे. तर बघूया तिथे जाऊन जल्लोष वगैरे कसं आहे. जर त्यांची मुलाखत वगैरे भेटली तर मुलाखत पण घेऊ आपण. विजय झालेले आहे लक्षा आणि पुष्पा. दोन्ही कॉमेडीला पुन्हा एकदा 500 धन्यवाद. आपलं पुन्हा एकदा अभिनंदन आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. कर्जत कल्याण संघटनेचे विद्यमान अध्यक्ष मार्केवाडी फाटीवर राजासोबत जो पळालेला होता तो पुष्पा. हा आता सर्व काही सेकंद सगळ्यांच्या डोक्याला लाव. हा सगळ्यांच्या जोरदार आता बैल आहे पुष्पा विजय झाल्यानंतर गुलाल लागलेला आहे अंगाला बघा कसा गुलाल लागल्यानंतर कसा बैल खुश आहे एकदम. तर आता थोड्याच वेळात आपण मुलाखत घेणार आहोत पुष्पा 666. तर आताशी विजय झालेला आहे विष्णू शेठ यांचा सर्जा. शर्यत झाल्यानंतर जल्लोष बघा किती सारे मित्रपरिवार आहेत इथं. विजय झाल्यानंतर तरी बैलाचं देखरेख करणं एकट्याचं काम नसतं पूर्ण टीम लागते. त्याचं उदाहरण आहे